आदिवासी समाजातील माझ्या सर्व बंधू भगिनींना माझा मनापासून नमस्कार. जिंदाबाद. माझे नाव मोनिका दळवी. माझे नाव मोनिका दळवी, राहणार गंजाड, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. आज मी आता तुमच्या समोर उभे आहे ती केवळ माझ्याबद्दल बोलण्यासाठी नाही, तर माझ्या समाजाचे प्रश्नाबद्दल बोलण्यासाठी. सर्वप्रथम आपले सर्वांचे प्रेरणास्थान श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि हजारो कुटुंबाला न्याय मिळवून देणारा सन्माननीय विवेक भाऊ पंडित यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. भाऊ, तुमचा वाढदिवस हा फक्त तुमचा आनंदाचा दिवस नाही, आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांसाठी तो संघर्षातून समाज बदलण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. 15 ऑगस्टला श्रमजीवी संघटनेच्या कार्यक्रमातून स्वातंत्र्यदूत पुरस्कार मला सन्मानित करण्यात आला. माझ्यासाठी हा पुरस्कार खूप मोठा आहे, पण हा पुरस्कार एकट्याच्या मनात नाही, कारण मी एकटीने हजार सभासद केले नाही. माझ्यासोबत उभे राहलेले कार्यकर्ता, माझ्यावर विश्वास ठेवणारे लोक, माझे कुटुंब आणि श्रमजीवी संघटनेची विचारधारा, या सगळ्यांची ताकदीमुळे हे मी काम करू शकेल. हजार सभासद म्हणजे फक्त हजार नावे नाहीत, हजार सभासद म्हणजे हजार कुटुंब नाही, हजार आशा आणि हजार संघर्षाची ताकद आहे. माझे वय 17 आहे. काही लोक कदाचित मला म्हणतील, अजून तू लहान आहेस, काय समाज बदलणार. पण मला एक गोष्ट सांगायची आहे, समाज बदलण्यासाठी वय मोठे असण्याची गरज नसते, विचार मोठे असण्याची गरज असते. आज आपल्या आदिवासी समाजासमोर अनेक प्रश्न आहेत. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळत आहे का? एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? शिक्षण पुरेसा आहे का? वसतिगृहामध्ये मुलांना राहण्यासाठी योग्य जागा मिळत आहे का? पाणी स्वच्छ आणि वसतिगृह चांगले आहे का? अन्न सुरक्षा वातावरण मिळत आहे का? प्रश्न फक्त सरकारचे कागदावरचे नाही, तर हे आपल्या मुलांचे भविष्याचे प्रश्न आहेत. आपल्या मुलांच्या हातात पुस्तक असायला हवे, पण ते काही ठिकाणी पुरेसा वर्गखोली मिळत नाही. आपल्याला मुलांची स्वप्न पाहायची हवे, पण काही मुलांच्या शिक्षणाचा पाया अजूनही कमवत आहे. आमच्या आजच्या हा कार्यक्रमातून मी एक गोष्ट सांगू इच्छिते. आदिवासी मुलांना दया नको, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार हवा. मला छोटीशी गोष्ट सांगायची आहे. एका गावात एक छोटासा दिवा होता. त्याला वाटायचे की मी एवढासा आहे, माझ्या प्रकाशाने काय होणार. पण त्याचा स्वतःला पेटवून घेतले. त्याच्या प्रकाशाने दुसरा दिवा पेटला, मग तिसरा दिवा पेटला, मग चौथा, पाचवा असे 10 दिवे पेटले. आणि काही वेळा संपूर्ण प्रकाशाने अजूनही काही वेळात संपूर्ण गाव प्रकाशाने उजळून निघाले. मला वाटते प्रत्येक तरुण कार्यकर्ता हा या छोट्या दिवासारखा आहे. विवेक भाऊंनी आम्हाला हाच विचार दिला. एकटा माणूस संघर्ष करू शकतो, पण संघटित माणूस इतिहास घडू शकतो. म्हणून मी आज माझ्या वयाच्या सर्व तरुणांना आवाहन करते, आपण मोबाईल मध्ये फक्त वेळ घालवू नका. आपल्या गावातील प्रश्न समजून घ्या. आपल्याला शाळेमध्ये परिस्थिती जाणून घ्या. आपल्या वसतिगृहामध्ये मुलांची परिस्थिती जाणून घ्या. अन्याय झाला तर आवाज उठवा. सर्व
संघटित व्हा. आज मी भाऊंना एकच शुभेच्छा देऊ इच्छिते. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, तुमचं आरोग्य लाभो आणि तुम्हाला नेतृत्वाखाली श्रमजीवी संघटनेची चळवळ आणखी मजबूत व्हावी. शेवटी मी एवढेच म्हणेन, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी लढूया, आश्रमशाळा सुधारण्यासाठी लढूया, वसाहतगृह सुधारण्यासाठी लढूया, पुढच्या भविष्य घडवण्यासाठी लढूया. विवेक भाऊ, तुम्हाला जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.